सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः। श्रीशुक उवाच कामस्तु वासुदेवांशो दग्धः परागुरुद्यमन्युना देहोपपत्तये भूय तमेव परत्यपद्यत। स एव जातो वैदर्भ्यां कृष्णवीर्यसमुद्भवः प्रद्युम्न इति विख्यातो सर्वतो नवमः पितुः। तमूढम्भरः कामरूपी धृत्वा तोकमनिर्दशम् साविदित्मात्मनः शत्रुं प्रास्योदन्वत्यगाद्ग्रहम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। आनंदमयी गोपाल कृष्णाच्या दिव्य कथामृतामध्ये तल्लीन शुकमुनी राजा परीक्षितीला निवेदन करतात। तीच कथा सूत शौनकादि महापुरुषानं नैमिषारण्यात निवेदन करत असताना म्हणाले, सूत म्हणाले, शौनकादि ऋषी हो आचार्य शुकदेवजी सांगतात, राजा परीक्षिता, आज तुझ्या ब्रह्मशापाचा कितवा 6वा दिवस। माझी भागवत कथा संपत आली, तुझंही आयुष्य संपलं। उद्या या सगळ्या जगाचा तू निरोप घेणारच। हे अत्यंत प्रेमाचं जग तुला उद्या सोडायचं आहे। राजा, गेल्या 5 दिवसापासून ही कथा तू श्रवण करतोयस। सांग, काय वाटतंय आज? महाराज, आता मृत्यूची भीती नाही वाटत। श्रीमद भागवत श्रवण करून राजा एका विशिष्ट योगासनावर आरूढ झाला। मृत्यूला दोघच भीत नाहीत जगात, एक योगी आणि एक वीर। द्वामिमौ पुरुषौ व्याघ्र रणश्चाभिमुखो हताः। बरं का, असं म्हणतात, दोनच पुरुष व्याघ्र जातीचे असतात। द्वामिमौ पुरुषौ व्याघ्र सूर्यमंडल भेदिनो परिव्राट योगयुक्तश्च आणि रणश्चाभिमुखो हताः। सूर्याचं मंडळ देखील भेदून पलीकडे जाण्याचं सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी असतं, असे दोघं असतात, एक योगी आणि दुसरा वीर। राजा योगासनावर आरूढ झाला। जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रियाः ही अवस्था राजाला प्राप्त झाली। भागवत कथा जीवाला योगस्थ बनविते, योगी बनविते। आणि मनुष्य जीवनाचं सार्थक योगी बनण्यात आहे, भोगी बनण्यात नाही। भोग तर भोगीत भोगीत 83 लाख योनी, किंबहुना 83,99,999 एवढ्या योनी भोगातच गेल्या। फक्त ही एकच योनी अशी की ह्या एकाच योनीमध्ये हा योग प्राप्त होऊ शकतो। महाराज, अन्य कुठल्याही योनीमध्ये हा
पशु कीर्तिमान झाले पण त्यांना योगी नाही होता आलं. राणा प्रतापाचा चेतक कीर्तिमान झाला. शिवाजी महाराजांची कृष्णा कीर्तिमान झाली, वादच नाही. माऊलींनी ज्याच्या मुखे वेद वदविले तो रेडा कीर्तिमान झाला. त्याचं मंदिर आहे आळे फाट्याजवळ, लोक दर्शनाला जातात ते हेल्याच्या. कीर्तिमान झाला. कीर्तिमान होणं वेगळं आणि योगी बनणं वेगळं. श्रीमद भागवत कथा योगासनावर आरूढ करते जीवाला. राजा म्हणतो महाराज फक्त श्रवणच केलं मी, बाकी काही यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा ह्या सगळ्या काहीही गोष्टी न करता मला आता असं वाटायला लागलं की आता मला मरणाची भीती अजिबात वाटत नाही. योगी बनो, योगी बनो. आताचे या भोगी जगातले काही लोक पाहतात प्रयत्न करून बिचारे, सकाळी उठतात, चहा बिस्किट खातात, मग काय ते मेडिटेशन काय म्हणतात त्याला ते करतात. त्याला इतकं सोपं वाटलं का तुम्हाला? उद्या असं बसलं पाठीचा काढा ताट करून? नाही नाही नाही, इतकं सोपं नाही येते. क्षमा करा, इतकं सोपं नाही येते. त्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टींच्या पालनाची गरज आहे. त्याला काही बॅकग्राऊंडची गरज आहे. त्याला पार्श्वभूमी तयार व्हावी लागते आपल्या शरीराची अगोदर. बसला की मेडिटेशन साधत नसतं. चित्त एकाग्र व्हावं लागतं आणि चित्ताला एकाग्र करण्याकरता सगळ्या विषयातून चित्ताचं आकर्षण करून घेता आलं पाहिजे. सगळ्या विषयातून चित्ताची निवृत्ती झाली पाहिजे. हरिपाठाचा अभ्यास करत असताना सगळ्यात शेवटचा जो अभंग आहे माऊलींनी सांगितलेला, त्या अभंगाचं नीट चिंतन करा. आज घरी गेल्या यातलं काय काय जमलं आपल्याला अभ्यास करा. माऊली त्या अभंगात सांगते सर्व सुख सगळ्या प्रकारच्या सुखांची गोडी, सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका हा व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविन. निजवृत्ती काढी आणि सर्व माया तोडी. कशा कशातली वृत्ती काढून घेतली आपण. दोन कधी वाजतात आणि फराळाला कधी बोलवतात. यातली तरी वृत्ती निघाली का? हो, मग अभ्यास करण्याकरता मनुष्य जीवन आहे. मला किती लोक म्हणजे उठा ना मधल्यासाठी दूध घ्या. मला तर लोक काजू बदामाचं दूध पाजायची तयारी आहे त्यांची. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपवू नको. माऊली म्हणते, गोंदीकर सांगत नाहीत, माऊली म्हणते इंद्रिया सवडी का करा महाराज. आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं वाटतं पण ते काय आम्हाला जमतच नाही. इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रिय तुझे असतील तर तुला तुझ्या ताब्यात ठेवता आले पाहिजे. तुझं नाक तुझ्या ताब्यात पाहिजे, तुझे डोळे तुझ्या ताब्यात पाहिजे, तुझं कान, तुझं जिव्हा, तुझं थोबाड तुझ्या ताब्यात पाहिजे, तुझे हात तुझे पाय तुझ्या ताब्यात पाहिजे. इंद्रिय तुझे का तू इंद्रियाचा आहे? इंद्रिय जर तुझे असतील तर ते तुझ्या ताब्यात हवेत. इंद्रिया सवडी लपू नको. आणि हे सगळं झाल्यानंतर मग तीर्थी व्रती भाव धरी रे, तोपर्यंत नाही. तर काय तीर्थयात्रा आहेत आता, काय तीर्थयात्रा बाबा. चांगला धंदा आहे बरं का. तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्ही ते धंदा करून पहा, बरं आहे का? नाही ते धंदा चांगला आहे. लोक चांगले सुधारले त्या धंद्यावर. तीर्थयात्रेला लोक न्यायचे 2-2, 4-4 ट्रॅव्हल्स भरून. बास
तीर्थयात्रेत फिरायचं, कुठेतरी बस पालची व्हायची, 40-45 त्याच्यातला कुप्पा वाजायचा, बस लक्षात. फक्त खाय प्यायची सोय. लोक मला सांगतात, बाबा काय व्यवस्था होती. म्हणलं कुठे गेलते? मी 4 धाम केले. म्हणलं वा वा वा, छान छान छान. इतकी व्यवस्था, चहा तर असा मिळतच नाही दुसरीकडे. इतकी फराळाची सोय. नाश्ता 2 वेळेला, जेवण 3 वेळेला, चहा 6 वेळेला. म्हणलं कोणत्या कंपनीत गेलते? म्हणजे चौधरी यात्रा कंपनी. मला म्हणले तुम्ही चला. म्हणलं नाही, मला आता चौधरी यात्रा कंपनीत जायचे. माझी चौधरी वेगळी आहे. महाराज काय यात्रा कळली हो. अरे इंद्रियच तुझ्या ताब्यात नाही तर जातो बोंबलायला यात्रेला कशाला रे. आधी निजवृत्ती काढी, सर्व माया तुम्ही आधीच चरण, मग तीर्थी व्रती भाव धरी रे. करुणा शांती दया पाहुणा हरी. कधीच आपण या गोष्टींचं चिंतन केलं नाही. आयुष्यभर हरिपाठ म्हणला पण चिंतन नाही केलं. गरज आहे चिंतनाची हो, गरज. खरोखर जीवनामध्ये जर परिवर्तन हवं असेल, खरोखर याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा जर हवा असेल, याची देही जर पांडुरंगाचं दर्शन हवं असेल, तर या गोष्टींची गरज आहे. या अभ्यासाची गरज आहे, या साधनेची गरज आहे, या श्रद्धेची गरज आहे, या भक्तीची गरज आहे, या निष्ठेची गरज आहे. राजा 6 दिवसात राजाची अवस्था आहे. होत कसं नाही. पहिल्याच दिवशी शुकदेवांनी खटवांग राजा यासाठी सांगितलं, अरे एक आता साथ होऊ शकतं, तुला तर 7 दिवस आहेत, घाबरतो का? असा सद्गुरू भेटावा, अशी पाठ थोपटणारा सद्गुरू भेटावा, असं भय निरसन करणारा सद्गुरू भेटावा महाराज. त्याला सद्गुरू म्हणतात. आणि असा सद्गुरू जेव्हा पाठीशी उभा राहतो ना, मग काळाचीही भीती साधकाला राहत नाही. काळाचीही भीती. म्हणून आठवायचं असेल तर फक्त दोघांनाच आठवावं, एक श्रीगुरूंना किंवा एक भगवंताला. संपलं. तिसरी जागा आठवासाठी जगात नाही. एक फक्त गुरु. गुरु एक जगी त्राता, 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 गुरु जननी जन्मदाता. केवढ्या पदव्या आहेत गुरुला. गुरु कृपा सिंधू आहे. कृपा सिंधू म्हणजे कृपेचा समुद्र आहे. कृपा कमीच नाही तिथं. गुरु दीनबंधू असं समजू नका. गुरु श्रीमंतांचा असतो. हा श्रीमंताचा असतो तो गुरुच नसतो, तो ढोंगी गुरु असतो. गुरु दीनबंधू, जे दीन आहेत त्यांचा तो बंधू असतो. हा, जो कफल्लक आहे त्याचा तो बंधू असतो. ज्याच्याजवळ काहीच नाही त्याचा तो बंधू असतो. लक्षात ठेवा. गुरु जननी जन्म आणि दाता. जननी तीच आहे आणि जन्मदाता बापही तोच. असा श्री गुरु भेटावा जीवनामध्ये. तो राजाला भेटला. राजा म्हणला, महाराज आता मृत्यूची भीती नाही वाटत. तुम्ही कन्हैयाची कथा सांगा आणि मला श्रवण करू द्यावास. ऐक राजा, कालच्या श्रीमद भागवत प्रवचनाच्या विराम क्षणी मी तुला
माता रुक्मिणीचा परिणय सांगितला भगवंताशी आणि तिथून पुढे भगवंताचा गृहस्थाश्रम सुरू झाला. लक्षात ठेवा, आपण काही काही गोष्टी ह्या टिप्स आहेत माझ्या भागवतातल्या. माझं व्यासपीठ आपल्याला काही टिप्स देऊन जाईल. त्या टिप्स कधीच विसरू नका. बाकी सगळं विसरा, पण निदान महत्वाच्या टिप्स विसरू नका, महत्वाच्या वॉर्निंग्स विसरू नका, बरं का. गृहस्थाश्रम फक्त दोघांचा सुरू होतो लग्नानंतर, फक्त दोघांचा, एक संतांचा किंवा देवाचा. बाकी सगळे संसार सुरू करतात लग्नानंतर. संसार वेगळा आणि गृहस्थाश्रम वेगळा आहे. आपण सावधान झाले की संसाराची सुरुवात केलेली आहे. आपल्याला आश्रम कळलाच नाही कधी. विवाहानंतर मनुष्याचा संसार सुरू व्हावा की गृहस्थाश्रम सुरू व्हावा. बायको कशासाठी करायची, नवरा कशासाठी करायचा, कशासाठी? हनीमूनला जाण्यासाठी, सिद्धार्थ गार्डन मध्ये जाऊन आणि थम्सअप पिण्यासाठी, काय सायंकाळच्या वेळेला भटकण्यासाठी. नवरा बायकोला, बायको नवऱ्याला असते. महाराज धन्य हो गृहस्थाश्रमा. तुकोबारायांना 2 स्त्रिया होत्या. माझ्या नाथांनी गृहस्थाश्रम धन्य केला, माझ्या चोखोबांनी गृहस्थाश्रम धन्य केला. पांडुरंग जिथं बाळंतपण करायला येतो, यापेक्षा गृहस्थाश्रमात काय असावं आणखीन महाराज? सौभाग्य. हा, याला गृहस्थाश्रम म्हणतात. पती आणि पत्नी दोघं तर एकत्र आल्याशिवाय कुठलंही धर्म कार्य करण्याचा अधिकार पतीलाही नाही आणि एकट्या स्त्रीलाही नाही आणि एकट्या पुरुषालाही नाही. हे माहितीये? म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारायचा. हा, आता इथे अनंत व्रताची पूजा चालू आहे आपल्या शेजारी. दोघही पूजेला बसले. ज्याला बायको नाही त्याला बैस म्हणा पूजेला, पुण्यावाचनाला. जमतंय का? किंवा जिला नवरा नाही त्या एकटीचं पुण्यावाचन होतं का विचारा या पंडितांना. आता हे पैशासाठी जर करायला लावित असतील तर तो भाग्य आहे. हवनाला बसण्यासाठी दोघही लागतात. एकट्याचं हवन चालत नाही. संन्याशाला पूर्णाहुती देताच येत नाही. ब्रह्मचार्याला यज्ञाच्या हवनाला बसताच येत नाही. फक्त गृहस्थालाच अधिकार आहे. म्हणून धन्य गृहस्थाश्रम. म्हणून गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारायचा. कारण गृहस्थाश्रमावर हे तिन्ही आश्रम जगतात. ब्रह्मचार्याला भिक्षा मिळते माधुकरी तिथे गृहस्थाश्रमाच्या घरी. वानप्रस्थाला भिक्षा मिळते ती गृहस्थाश्रमाकडे. संन्याशाला पुढी भिक्षा